व्हिडिओचं टायटल वाचलंच आहे, 3 थिंग्स दॅट मेक्स यू टॉपर. मित्रांनो, तीनच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपण सामान्य मुलं करत नाही, पण त्या टॉपर्सला माहिती असतात आणि टॉपर करतात. म्हणून टॉपर 70चा पेपर लिहून 60 मार्क पडतात आणि टॉपर होतात. आणि आपण 70चा पेपर लिहून आपण पडतो 40 मार्क आणि आपण कॉमन स्टुडंट होतो. मित्रांनो, टॉपर आणि रेग्युलर स्टुडंट यात जास्त फरक नसतो, पण टॉपर काही गोष्टी कन्फर्मेशनने करतातच, काही गोष्टी त्या करतातच ज्या आपण कॉमन स्टुडंट अवॉइड करतो. त्या कुठल्या 3 गोष्टी त्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो मी, लक्षात द्या, त्या फॉलो करा. खूप सारे मुलं मागच्या प्रिव्हियस महिन्याभरापासून मी ज्या व्हिडिओ देतो, अभ्यासाच्या ट्रिक्स देताय, त्या फॉलो करताय आणि ते मला भेटताय, कॉल येताय की सर रिझल्ट येतोय. सो आम्हाला टॉप करायचं, ऍटलीस्ट कॉलेज टॉप करायचं, ऍटलीस्ट कॉलेज जाऊ द्या पण ऍटलीस्ट वर्गात तरी आम्ही टॉप केलं पाहिजे. यासाठी अजून काय काय करता येईल मुलं विचारतात. सो त्याच गोष्टी मी आज इथे शेअर करणार आहे. मित्रांनो, 3 गोष्टी आहे, एक आणि एक डिटेलमध्ये मी सांगतो. पहिली आहे मॉक टेस्ट. बघा, एक टॉपर जो मुलगा असतो ना, तो पूर्ण सिलेबस कंप्लीट केल्यानंतर मॉक टेस्ट देतो. मॉक टेस्ट कशी दिली जाते टॉपर कडनं, की पहिल्यांदा पूर्ण अभ्यास झाला की तो 2.5 तास टाइम लावतो. टाइम लावल्यानंतर रूम मध्ये एकटाच बसतो, रूम मध्ये कडी लावून घेतो, कोणीच नाही. तो एकटाच जसं वर्गात असतं ना तसाच माहोल, एकटाच रूम मध्ये आणि 2.5 तास टाइम लावतो. अलार्म सेट करतो 2.5 तासाचा आणि पेपर लिहायला सुरुवात करतो, अभ्यास करू ना. आणि तो बरोबर 2.5 तासात तो पेपर सॉल्व्ह करतो. नंतर सरांकडनं चेक करून घेतो किंवा सेल्फ चेक करतो. मग त्याला कळतं की अरे 2.5 तासात माझ्या काय काय चुका होत आहे. ऍक्च्युअली मला ऐनवेळी जेव्हा फायनल पेपर 2.5 तासात द्यायचं त्याचीच इथे ती रंगीत तालीम होऊन जाते, म्हणजे त्याचीच रिअल प्रॅक्टिस तो इथे करून घेतो. त्यामुळे तिथे जर चुका होणार त्याच्यातही अवॉइड होऊन जातं. त्याला कळतं पेपर विदिन टाइम कसा कम्प्लीट करायचा, कुठल्या टाईप मध्ये आपल्याला गडबड होऊ शकते, पेपर कसं लिहायचं, अक्षर कसं येतंय, कुठे चुका करतोय, आपल्याला पॅटर्न कसा येतोय, कशा टाईपचे प्रश्न येत आहे, कुठला आधी घ्यायचा कुठला नंतर घ्यायचा, हे सगळं टॉपरला क्लिअर होतं. कारण तो मॉक टेस्टची प्रॅक्टिस करून जातो आणि ऍटलीस्ट प्रत्येक विषयाची तो 2-2 तरी मॉक टेस्ट देतो. ही गोष्ट फॉलो करा, तरच तुम्ही सुद्धा टॉपर होऊ शकता. सामान्य मुलगा काय करतो, अभ्यास करतो, पेपर सॉल्व्ह करतो, पण ते बघून सिरियसली एवढा 2.5 तास टाइम लावून जसा पेपर आपण असतो एक्झाम सेक्शन मध्ये, एक्झाम वर्गामध्ये आपण कसं एकदम सिरियसली पेपर देतो, तसा सामान्य मुलगा देत नाही, म्हणून तो सामान्य राहून जातो. आणि टॉपर ही गोष्ट चेंज करतो, म्हणून तो टॉपर होतो. सो टॉपर आणि ड्रॉपर, कॉमन स्टुडंट यात जास्त फरक नाही. फक्त काही काही गोष्टी आहे त्या टॉपर ते आपण जाणून घ्यायचे, आपल्याला माहित नाही त्या जाणून घ्यायचे आणि आपण आता जातीने करायचे, म्हणजे आपण सुद्धा ऍव्हरेज टू टॉपर मिनिटात होऊ शकतो. यस, याला अजून मी उदाहरणाने सांगतो. समजा मला स्टेजवर उद्या डान्स करायचा आहे, ओके. मग मी प्रॅक्टिस नाही केली आणि डायरेक्ट स्टेजवर डान्सला गेलो तर माझी ती स्टेजवर जी लोकांसमोर असेल ती प्रॅक्टिस सेशन असेल ना इथे मी, त्यामुळे त्यावेळी तो तेवढा रिझल्ट भारी नाही येणार. पण मी घरीच त्या गाण्यावर 2-4 वेळा प्रॅक्टिस करून घेतली, जेव्हा स्टेजवर जाईल तो माझा ऍक्च्युअल फायनल सेशन असेल, तो रिझल्ट ओरिएंटेड येईल. बरोबर आहे, तुमचंही तसंच होतं. तुम्ही अभ्यास करतात, पेपर सोडवतात, पण 2.5 तास टाइम लावून ती प्रॅक्टिस करत नाही ना, त्यामुळे इथे ती प्रॅक्टिस न केल्यामुळे जेव्हा एक्झामला तुम्ही बसता ना, तो तुमचा प्रॅक्टिस सेशन असतो आणि प्रॅक्टिस सेशन असल्यामुळे मार्क पडत नाही, किंबहुना बॅकलॉग राहतो आणि प्रॅक्टिस झाली की पुढच्या वेळी रिझल्ट येतो. तसंच आहे. नेक्स्ट, आता नोव्हेंबर मध्ये रिझल्ट नाही आला की डिसेंबर मध्ये रिझल्ट नाही आला की पुढे मे मध्ये रिझल्ट येईल, कारण तेव्हा ती ऍक्च्युअल सेशन असेल. आता जो जाईल प्रॅक्टिस सेशन जाईल. म्हणून मॉक टेस्ट करून जा मित्रांनो. क्लिअर. सो टॉपरची स्ट्रॅटेजी मधली पहिली स्ट्रॅटेजी क्लिअर झाली, ती आहे मॉक टेस्ट. या खूप स्ट्रॅटेजी आहेत, पण ज्या मेन आहेत 3 त्या मी सांगतोय. सेकंड आहे टॉपिक टाइम शेड्यूल. हा ओके, टॉपिक आणि टाइमचं कॅल्क्युलेशन हे टॉपरचं क्लिअर असतं. म्हणजे टॉपर हे ठरून जातो की या टॉपिकवर क्वेश्चन आला तर मला एवढा वेळ द्यायचा आहे, या टॉपिकवर क्वेश्चन आला तर एवढा वेळ द्यायचा आहे, या ऑरला मला हा ऑर सोडवायचा आहे, या ऑर मधला या टाईपचा क्वेश्चन आला तर मला एवढाच वेळ द्यायचा आहे. हे पूर्ण टॉपिक आणि टाइमचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं असतं, जेणेकरून जो 2 तास 30 मिनिटाचा पेपर येतो 2 तास 15 मिनिटातच त्याचा कंप्लीट कसा होईल याचं त्यांनी डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं असतं. त्यामुळे त्याचा पेपर 2 तास 15 मिनिटातच कव्हर होतो आणि राहिलेल्या 15 मिनिटांमध्ये तो पेपर चेक करतो, कुठे चुका झाल्या हे ते चेक करतो, करेक्शन करतो, रिचेक करू शकतो, पूर्ण पेपर रिव्ह्यू करू शकतो, रेषा मारू शकतो. सगळ्या गोष्टी टॉपरला करण्यासाठी ते उरतं. त्यामुळे तो टॉपरचा पेपर हा विदिन टाइम कंप्लीट होतो. आणि असं कधीच होत नाही की टॉपरला वेळ पुरला नाही. आपण पण अभ्यास फुल केलेला असतो, पण आपल्याला पेपर झाल्यानंतर वाटतं यार खूप सोपा पेपर होता, खूप सोपा होता, मी आउट ऑफ घेऊ शकलो असतो, पण नेमके टाइमच नाही पुरला. असं होतं ना, ते याच्यामुळे होतं. सो टॉपिक आणि टाइमचं कॅल्क्युलेशन टॉपर जसा करतो तसं क्लिअर करून जा, जेणेकरून तुम्ही सुद्धा क्लासमध्ये ऍव्हरेज टू टॉपर होशाल. थर्ड आहे सिलेबस. बघा,
टॉपर हा जो आहे तो सिलेबस आत्ताच कंप्लीट करतो आणि पेपरची वेळी जस्ट त्याची दुसरी ते तिसरी रिव्हिजन असते, त्यामुळे तो पेपर त्याला इझी वाटायला लागतो, एकदम कॉन्फिडन्स हाय होऊन जातो आणि तो टॉप करून जातो. आणि आपली गंमत काय होते, आपण पार पेपरच्या 2-3 दिवस आधीपर्यंत आपण हार्डली 2 ते 2.5 युनिट करतो, त्यातला IMP करतो फक्त, पेपरच्या 1 दिवस आधीपर्यंत 1 युनिट अर्धा युनिट सोडून देतो. मग कसं काय होईल, आपण जर 1 युनिट अर्धा युनिट सोडून दिला तेव्हा आपण तो कंप्लीट करतो, पेपरच्या आदल्या दिवशी तो गाईगाईत कंप्लीट करायचा, मग रिव्हिजन करायची, मग पेपर जायचं, आपण टॉपर नाही होऊ शकत. त्यामुळे टॉपर हा जसा सिलेबस पेपरच्या 8-10 दिवस आधीच कंप्लीट करतो, त्याच्यानंतर एक रिव्हिजन मारून घेतो आणि पेपरच्या आधीची जी रात्र असते त्यात त्याची सेकंड रिव्हिजन असते. हे जर तुम्ही केलं, 2 रिव्हिजन झाल्या तर ऑब्व्हियसली तो टॉप करणारच ना. सो त्यामुळे लक्षात ठेवा, टॉपरची थर्ड स्ट्रॅटेजी आहे तो सिलेबस खूप लवकर कंप्लीट करतो. तुम्ही पण फटाफट सिलेबस कंप्लीट करा. सिलेबस कसा लवकर कंप्लीट करायचा त्याची पण स्ट्रॅटेजी मी मागच्या व्हिडिओत शेअर केली होती, व्हिडिओ बघून घ्या. या 3 स्ट्रॅटेजी फॉलो करा, बघा तुम्ही सुद्धा क्लास मधले टॉपर होशाल मित्रांनो. 100% व्हेरीफाईड ह्या गॅरंटीड स्ट्रॅटेजी आहेत, या मी फॉलो करायचं, मी टॉपर होतो. तुम्ही फॉलो करा, तुम्ही टॉप करशाल. मित्रांनो पुन्हा एकदा रिवाइज करून देतो, मॉक टेस्ट द्या, टॉपिक आणि टाइमचं कॅल्क्युलेशन बनवा आणि सिलेबस लवकर कंप्लीट करा, जेणेकरून रिव्हिजन होईल, पेपरच्या आधी तुमची सेकंड रिव्हिजन होईल. या स्ट्रॅटेजी फॉलो करा. तसंच मी नक्की सांगेल, आता एंड सेम एकदम जवळ आहे आणि वेळ कमी आहे, सो सेल्फ स्टडी करण्यापेक्षा नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, नोट्स आहे, पेपर सोल्युशन, पेपर पॅटर्न सगळं एकाच कोर्समध्ये आहे. सो कुठलाही तुम्हाला अवघड जातो विषयाचा कोर्स सबस्क्राईब करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, आवडले कोर्स सबस्क्राईब करा आणि एकदम 6 महिने व्हॅलिडिटी असलेले एकदम मिनिमम प्राइसेस मध्ये आहेत. सो नक्की कोर्स सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या ज्या विषयाला 3 दिवस लागणार आहे तो हार्डली 1.5 दिवसात ऍप्लिकेशनवरचे लेक्चर, आमच्या नोट्स, स्टडी मटेरियल घेऊन तुमचा 1.5 दिवसात कंप्लीट होईल. 50% टाइम वाचेल आणि जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला टाइम भेटेल, या स्ट्रॅटेजी फॉलो करायला टाइम भेटेल आणि तुम्ही सुद्धा नक्की टॉपर व्हाल मित्रांनो. सो थँक्यू.